श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. जय मंगलम जय नम पार्वती पते शिव हर हर हर. सर्व उपस्थित समाज बंधू भगिनींना ओम नमः शिवाय. शतक महोत्सवी श्री मुरघा राजेंद्र वीर शिवलिंगायत बोर्डिंग सांगली आयोजित 4 दिवसीय आध्यात्मिक आशीर्वचन कार्यक्रम. आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाचं आपल्याला आध्यात्मिक आशीर्वचन देण्यासाठी आदरणीय गुरुवर्य श्री 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 108 ज्ञानभास्कर सद्गुरू महादेव शिवाचार्य महास्वामीजींचं मंगलमय असं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागत आहे, सुस्वागतम. थोड्याच वेळामध्ये महास्वामीजींचं आशीर्वाद सुरू होतं आहे. तत्पूर्वी आपणाला एक नम्र विनंती आहे, नम्र सूचना आहे. उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात मी तुम्हाला सूचना करतोय, विनंती करतोय. उद्या सकाळी बरोबर सर्वांनी 9:30 वाजता उपस्थित व्हायचं आहे. बरोबर 10 वाजता महास्वामीजींचं आशीर्वचन सुरू होईल. 10 ते 11, 11:15पर्यंत स्वामीजींचं आशीर्वचन होईल. त्याच्यानंतर महास्वामीजींचा सन्मान, पाद्यपूजा आणि त्यांना वाण देण्याचा कार्यक्रम होईल. तो साधारणपणे एक अर्धा तास चालेल. तो कार्यक्रम संपला की सर्व उपस्थित बंधू भगिनींना नम्र विनंती असणार आहे. जे दाम्पत्य स्वामी आहेत त्यांची पाद्यपूजा केली जाणार आहे. त्यासाठी आम्हाला या हॉलमध्ये टेबल मांडणे, खुर्ची मांडणे यासाठी साधारणपणे 20 मिनिटं लागणार आहेत. त्यासाठी आपण सभागृहाच्या बाहेर मंडपामध्ये आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे आणि आम्हाला हा हॉल रिकामा करून द्यायचा आहे, जेणेकरून जे आपण उद्याच्याला 33 जंगम दाम्पत्य पाद्यपूजा करणार आहोत तो कार्यक्रम सोयीचा होईल. एक आपल्या नम्र विनंती आहे, सहकार्याची अपेक्षा आहे. तर उद्याच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी 9:30 वाजता उपस्थित राहून सहकार्य करायचं आहे. उद्याचा शेवटचा दिवस आहे, सर्वांनी सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. मी महास्वामीजींना विनंती करतो की आपण आपलं आशीर्वचन सुरू करावं. आजचा महास्वामीजींचं स्वागत आमच्या लिंगायत बोर्डिंगचे ज्येष्ठ संचालक सुरेशांना घेवारे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महास्वामीजीचा सन्मान केला जातोय. आमच्या लिंगायत बोर्डिंगचे ज्येष्ठ संचालक आदरणीय सुरेशांना घेवारे यांच्या शुभ हस्ते महास्वामीजींचा पुष्पहार अर्पण घालून सन्मान केला जातोय. त्रैलोक्य संपदा लेख्य समुलेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवा. हे देवा देवा देवा. आज थोडंसं मृदंग आणि हार्मोनियम आहे, तर आपण थोडंसं प्रथम भजन करून मग आपण आशीर्वचन करणार आहोत. थोडंसं हातानं टाळी वाजवता येईल याकरता पर्स थोड्या खाली ठेवल्या म्हणजे टाळी वाजेल. फार पैसे आणलेले आहेत का? हां. ओ हर हर महादेवा. हर हर महादेव.
अजून एक माईक द्या, अजून एक तो माईक द्या. हर हर महादेवा, हर हर महादेवा. सुरात सुरात स्वर स्वर. हो नमो पार्वती वल्लभ शंकर, नमो पार्वती वल्लभ शंकर, नमो पार्वती वल्लभ शंकर. हो केदारनाथा नमो नमो, हो केदारनाथा नमो नमो. हर हर महादेवा, हर हर महादेवा. बघा, देवाचं नाव घेत असताना हातानं टाळी, मुखानं देवाचं नाव घेतलं तर अंतकरणातली मलिनता समाप्त होते. टाळी वाजवण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या शरीरातली सगळी जी अवयवांची मुख्य केंद्र आहेत ती आपल्या हातामध्ये आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला आपण दोन्ही हात एकमेकावरती घासतो, आदळतो, त्यावेळेला सगळ्या 72,000 नसा कंपित होतात. आणि म्हणून दररोज 5 मिनिटं आपण टाळी वाजवली पाहिजे. मनमत माऊली म्हणतात, प्रेमे टाळी वाजवून. माऊली म्हणतात प्रेमानं टाळी वाजव. का? कारण टाळी अनेक प्रकारची आहे. भांडताना पण आपण टाळी वाजवतो. तुझं असं आहे की नाही? भांडताना पण टाळी वाजवतात. एखादी आनंदाची गोष्ट घडली तर आपण म्हणतो ते टाळी, आहे की नाही? जे स्त्री नाहीत, पुरुषही नाहीत, तेही वाजवतात टाळी. पण भगवंताच्या भजनामध्ये वाजवली जाते, तिला म्हणतात प्रेमाची टाळी. आणि म्हणून ज्या वेळेला आपण अंतकरणापासून टाळी वाजवतो त्यावेळेला अंतकरणातल्या मलिनतेला आपण समाप्त करतो. आणि म्हणून ज्या वेळेला आपण हाताने टाळी, मुखाने नाम आणि डोळे बंद करतो त्यावेळेला आपली मूलाधारातली ऊर्जा सहस्त्र आधाराकडे प्रवेश करते आणि त्याचं माध्यम आहे भजन. हर हर महादेवा, हर हर महादेवा, हर हर महादेवा, देवा महादेवा, देवा महादेवा, हर महादेवा, महादेवा, देवा
ईश्वर निराकार तू निर्गुण ईश्वर निराकार तू निर्गुण ईश्वर निराकार तू निर्गुण ईश्वर कैलासनाथ नमो नमो कैलासनाथा नमो नमो या जगामध्ये सगळ्यात मोठं शिवलिंग जर कोणतं असेल तर ते कैलास शिवलिंग आहे की ज्याचा व्यास 35 किलोमीटर आहे. त्याची प्रदक्षिणा करायला 3 दिवस लागतात. माझी कैलास मानस सरोवराची यात्रा 2011 साली झाली. मग तो अष्टपर्वत असेल, नंदी पर्वत असेल, जर तुम्ही सॅटेलाइटद्वारा गुगलवरती काढलेले फोटो जर बघितले तर तुम्हाला ते सगळे शिवलिंगासारखे दिसतात. एवढी विराट ऊर्जा असलेलं शिवलिंग आहे की त्या शिवलिंगावरून आज सुद्धा कुठलंही हेलिकॉप्टर विमान जाऊ शकत नाही. एवढी प्रखर ऊर्जा त्या कैलासावरती आहे. आणि ते कैलास निराकार आहे, निर्गुण आहे. आणि म्हणून म्हटलं निराकार तू निर्गुण ईश्वर निराकार तू निर्गुण ईश्वर निराकार तू निर्गुण ईश्वर निराकार तू निर्गुण ईश्वर कैलासनाथ नमो नमो कैलासनाथा नमो नमो कैलासनाथ नमो नमो कैलासनाथा नमो नमो हर हर महादेवा हर हर महादेवा हर हर महादेवा हे शंकरा महादेवा महादेवा हर हर महादेवा 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 देवा हर हर महादेवा हर हर महादेवा हर हर महादेवा अनम अपरंपार महेशा परंपार महेशा अनम अपरंपार महेशा परंपार महेशा अमरनाथ नमो नमो अमरनाथा नमो नमो अमरनाथ नमो नमो अमरनाथा नमो नमो आपल्याला माहिती आहे काश्मीरच्या प्रांतामध्ये अमरनाथाचं शिवलिंग एका गुंफेमध्ये तयार होतं. आणि त्या यात्रेकरता आपण कित्येक लोक जाऊन आलो. अमरनाथची यात्रा माझी 2012 साली झाली. साधारण 9 फुटाचं शिवलिंग त्यावेळेला होतं. निसर्गाची अद्भुत लीला. आणि त्या नगरीमध्ये, त्या भूमीमध्ये गेल्यानंतर एक आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला बघायला मिळते. खरं तर आपल्या अंतःकरणात सुद्धा देव आहे, पण आपली अवस्था अशी झाली आहे, चुलीमध्ये अग्नी आहे पण त्याच्यावर राख पडलेली आहे. आणि भजन काय करतं तर त्या राखेला बाजूला करताना त्यातला अग्नी प्रज्वलित होतो. थोडक्यात सत्संग
ती रक्षा बाजूला करण्याचं काम करतो. आणि म्हणून आपण सत्संग श्रवण केला पाहिजे. आपण सत्संग श्रवण करण्याचं सोडलं, त्याच्यामुळे चांगलं कर्म करण्याची भावना, प्रेरणा, मन तयार होत नाही. आपण संसारामध्ये, व्यापारामध्ये फक्त पैसे 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 याच्यामध्ये आपलं मन विचलित झालं. आणि म्हणून आपण भजन केलं पाहिजे. हर हर महादेवा, हर हर महादेवा, हर हर महादेवा, हर हर महादेवा. 2 मिनिटं आपण डोळे बंद करायचे आणि डोळे बंद करून टाळी वाजवायचे. आपण जे भजन बोलतो ते आपण आपल्या कानानं ऐकायचं. आणि बघा किती छान वाटतं. हर हर महादेवा, हर हर महादेवा, हर हर महादेवा, हर हर महादेवा. हो नमो पार्वती वल्लभ शंकर, नमो पार्वती वल्लभ शंकर, नमो पार्वती वल्लभ शंकर, नमो पार्वती वल्लभ शंकर. केदारनाथ नमो नमो, केदारनाथ नमो नमो, ओ केदारनाथ नमो नमो, केदारनाथ नमो. हर हर महादेवा, हर हर महादेवा, हर हर महादेवा. हे महादेवा, देवा महादेवा, देवा हर हर महादेवा, हर हर महादेवा, हर हर महादेवा. महादेवा, महादेवा, देवादी देवा, हर हर महादेवा, हे शंकरा शंकरा महादेवा, शंकरा शंकरा महादेवा, देवा देवा महादेवा, महादेवा. अजून एक आपण थोडा नमः शिवायचं भजन करू. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम
आवाज येऊ दे सगळ्यांचा आवाज. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओ शिव 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 शिवाय नमः आवाज येऊ दे सगळ्यांचा आवाज येऊ दे. आज महाप्रसाद आहे. मगदूम कुठे गेले? प्रसाद आहे ना. मग एकदम मोठ्याने होतो. ओ शिव 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 शिवाय नमः ओ हर 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 हराय नमः ओ शिव 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 शिवाय नमः ओ हर 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 हराय नमः ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव शिवाय ओम नमः शिवाय भव 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 भवाय नमः भव भव भवाय नमः भव 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 भवाय नमः भव भव भवाय नमः हर 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 हराय नमः हर 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 हराय नमः असं सांगितलं. माऊली म्हणवत स्वामी म्हणाले भजन करताना प्रेमानं टाळी वाजवली पाहिजे, पण सोबत भजनही मोठ्यानं म्हटलं पाहिजे. प्रेमे टाळी वाजवून घोषे अंबर गरजवून नाचून करी भजन सद्भक्त माझा. प्रेमानं टाळी वाजली, आनंदानं देवाचं नाव घेतलं. बघा ना, माणसाला आनंद व्यक्त करण्याचं साधन काय आहे हो? आपल्याला आनंद झाला की आपण काय करतो? आपल्याला आनंद झाला की घरात कोणीच नसलं तर आपण नाचतो, आहे की नाही? गाणं लागलं की आपण नाचत नाचत डुलत डुलत जातो. माऊली म्हणतात की ज्या वेळेला हातानं टाळी वाजायला लागेल, मुखानं नाव घेतलं जाईल आणि त्यावेळेला आपोआप आपले सहस्त्राधार चक्र डोलायला लागतात. हे सहस्त्राधार चक्र आहे. भारतीय संगीताची विशेषता आहे की भारतीय संगीत हे मस्तक सहस्त्र आधार चक्राला हलवतं आणि जे पाश्चिमात्य संगीत आहे, वेस्टर्न संगीत, हे पाय हलवतं. म्हणून डीजे डॉल्बी लागला की डीजेवर नाचणारे पाय कसे हलवतात? कारण ते वेस्टर्न संगीत आहे, ते पाय हलवतं. मात्र भारतीय संगीत मस्तकाला. म्हणून तुम्ही जर बघितलं आपल्या भारतीय संगीतातली जी वाद्य आहे, मृदंग झालं, हार्मोनियम झालं, संबळ झालं, लेझिम झालं, हे वाजवणारे सगळे डोके हलवत असतात. याचं कारण आहे की भारतीय संगीत आहे. आणि म्हणून टाळी वाजवत वाजवत थोडंसं डुलायचं. ओ हर 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 हराय
नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय हर 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 हराय नमो हर 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 हराय नमः हर 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 हराय नमो हर 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 हराय नमः भव 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 भवाय नमो भव 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 भवाय नमः भव 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 भवाय नमो भव 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 भवाय नमः ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय टाळी वाजवल्यामुळं घाम येऊ लागला ना, कारण टाळी म्हणजे ऊर्जा आणि ती ऊर्जा वरती यायला लागते, म्हणून उष्णता वाढते. आणि म्हणून थोडंसं आशीर्वचन करून मग आपण परत भजन करू. तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानीनां सद्गुरवे नमः. 2 मिनटं ताट बसायचं आहे, हाताची छिन्नमुद्रा, डोळे बंद, दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना ओंकाराचा उच्चार करायचा. समोर जी प्रार्थना बोलली जाते ती पाठीमागे आपण बोलायची. त्रैलोक्य संपदा लेख्य
समूलेखनभित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवाम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा आणि हाताचं घर्षण करून चेहऱ्यावरून हात फिरवायचा आहे. अखिल ब्रह्मांडाचा नायक शाश्वत वैभवाचा स्वामी भगवान आशुतोष शिवप्रभू आचार्य संत शिरोमणी मन्मथ स्वामी जगज्योती महात्मा बसवेश्वर लिंगैक्य सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजींच्या चरणाला वंदन करो. मुरुघा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग यांच्या वतीनं अधिक मासाच्या निमित्तानं 4 दिवसीय आध्यात्मिक आशीर्वचनाचा आजचा 3रा दिवस आहे. गेल्या 2 दिवसापासून आपण धर्मचिंतन याबद्दल विचार करत आहोत. खरं तर माणसाच्या जीवनातला धर्म बाजूला काढला तर माणूस काहीच शिल्लक राहत नाही. आणि म्हणून सुभाषितकार एका सुभाषितामध्ये म्हणतात, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य एतत् पशुभिर्नराणाम
धर्मो हि तेषाम अधिको विशेषा धर्मेन हि ना पशुभिः समाना. आहार, निद्रा, भय आणि मैथून. पशु पक्षी प्राणी आहार घेतात, आपणही आहार घेतो. पशु पक्षी झोप घेतात, आपणही झोप घेतो. पशु पक्ष्यांना मरणाचं भय आहे आणि आपल्याला सुद्धा मृत्यूचं भय आहे. पशु पक्षी प्रजा उत्पत्ती करतात, तसं आपण सुद्धा मुलं जन्माला घालतो. सुभाषितकार म्हणतात हे सगळं समान आहे. मग त्यांच्यात पशुपक्ष्यांच्यात आणि आपल्यात काय बदल आहे? त्यावेळेला ते म्हणतात धर्मो हि तेषाम अधिको विशेषा धर्मी नाही ना पशुभिः समान. आणि आता सध्याच्या घडीला माणसाकडं धर्म उरला नाही, पशुवृत्ती वाढली. आणि म्हणून आपण सध्या अवतीभोवतीचं वातावरण पाहतो की किती पशुत्व वाढलेलं आहे. पशुसारखे आपण जगू लागलो. का? कारण आपल्याकडं आपल्या जगण्यामध्ये धर्म उरला नाही आहे. काय खावं काय खाऊ नये याचा विचार आपल्याकडं उरला नाही. शास्त्र आम्हाला म्हणतं की आहार शुद्ध्या सत्वशुद्धी. पवित्र अन्न खाल्लं पाहिजे. पवित्र पदार्थ आपण खाल्ले पाहिजे. पण अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो जंक फूड आहे, फास्ट फूड आहे. आपली पोरं हे खाऊ लागले. याचा परिणाम काय व्हायला लागला? जी निश्चयात्मिका बुद्धी असायला हवी, म्हणजे एकदा का त्यानं ते वाचलं ना त्याच्या डोक्यातच ते राहायला पाहिजे, पण असं होत नाही. त्याची स्मरणशक्ती कमी व्हायला लागली. आणि म्हणून पवित्र आहार खाल्ला पाहिजे. जैसे खाओगे अन्न वैसे बोलेगा मन, जैसे पियोगे पाणी वैसे बोलेगी वाणी. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात अन्न शुद्ध्या सत्वशुद्धी. आणि म्हणून आपण जे अन्न खातोय, आहार, भगवद्गीता म्हणते युक्ताहार विहारस्य. आहार युक्त असायला पाहिजे, जो आपल्या शरीरामध्ये ओजस निर्माण करेल. पण अलीकडे काय झालं, आहार बनवताना जसं एखाद्या धान्याचं पीठ बनवताना मग ते ज्वारीचं, नाचणीचं, तांदळाचं, पूर्वी ते जात्यावरती दळलं जायचं आहे की नाही. त्यामुळं महिलांचा व्यायाम व्हायचा. आता व्यायाम नाही, नुसते शरीर लठ्ठ होऊ लागले, जागचं हालायचंच नाही. त्या व्यायामाच्या अभावामुळं काय व्हायला लागलं, शरीर रोगी व्हायला लागलं. जात्यावरती दळण दळताना ती गीतं गायली जायची जात्यावरची. म्हणजे त्या पिठावरती, त्या अन्नावरती एक पवित्र संस्कार व्हायचा. पण ते आता जातं लोकांना, आता अलीकडच्या पोरींना जातं काय आहे हे माहिती नाही आहे. काय असतं जातं माहिती नाही. ते गेलं. आता गिरणी आल्या घराघरामध्ये. पूर्वी तरी बरं, म्हणजे गावात एखादी गिरण असायची, तिथनं ते दळून आणायचं. आता काय घरातच गिरण आहे. पण हे पदार्थ बनवत असताना आपण जे भाजी भाकरी आदी बनवतो, हे बनवताना प्रसन्न मनानं आपण बनवलं पाहिजे. प्रसादस्तु प्रसन्नता. म्हणजे तुम्ही जर प्रसन्न मनानं अन्न बनवलं तर खाणारा सुद्धा प्रसन्न होईल. पण जर किरकिर करत जर प्रसाद बनवला तर खाणारं काय करेल? आणि त्यात आता संध्याकाळी जेवण बनवण्याची वेळ,
आणि त्या टी व्हीवरच्या मालिकांची वेळ एकच झाली आहे. बरं, टी व्हीवरच्या मालिका या खऱ्या आहेत का काल्पनिक आहेत? कशा आहेत? काल्पनिक आहेत की नाही? तरीसुद्धा आपल्याला काय वाटतं? खऱ्याच आहेत. आपण त्या मालिका पाहताना असं आपण विचार करतो, बघा मी तर खरं सांगेन, पूर्वी एवढी सासवा सुनांची भांडणं होत नव्हती जेवढी आता होत आहेत. टी व्ही बघून बघून सासू सुना कसं भांडण उकरून काढायचं शिकल्या. म्हणजे बरं, त्यातल्या त्यात ते भांडण शिकल्या त्यात नवल नाही. आपण जेवण बनवताना अशी व्यवस्था लावलेली आहे की ते पदार्थ बनवता बनवता टी व्ही दिसतो. आणि त्याचा परिणाम काय होतो? तुम्ही फक्त भाजी बनवत नाही, अख्खी मालिका फ्राय करताय. त्याला तो आता धरणार, त्याला तो आता मारणार, त्याला तो ओरडणार, असं बोलणार सासू, असं बोलणार, असा विचार करत 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 आपण पदार्थ बनवतो आणि त्या पदार्थावरती त्या मालिकेचे संस्कार करतोय. मग आता ते खाणारा व्यक्ती काय करेल? त्या खाणाऱ्या व्यक्तीचं मन सुद्धा तशा पद्धतीनं होतं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरातलं वातावरण पवित्र राहिलं पाहिजे, तर सगळ्यात पहिलं काम जर कुठं करायचं असेल तर ते अन्नावरती करा. पवित्र अन्न बनवा. मी पुढं जाऊन सांगेन, तुम्ही घरात जे बनवताय ना ते प्रसाद रूप बनवा. म्हणजे दररोज देवाला नैवेद्य निवेदन करा. तुम्हाला असं वाटतं पुरणपोळी केली की मगच देवाला दाखवायचं, भाकरी काय देव खाईना का? देव तुम्ही जे बनवताय त्याचं निवेदन करा. असं नाही की फक्त पुरणपोळ्याच्या दिवशीच देवाला द्यायचं आहे, मग बाकीच्या दिवशी देवानं काय उपवाशी राहायचं का? नाही, दररोज. त्याचा परिणाम काय होतो की ते अन्न न राहता तो प्रसाद बनतो, नाही का? बघा, सत्यनारायणाच्या वरदा शंकराच्या पूजेला जो आपण शिरा बनवतो आहे की नाही, अन्य दिवशी बनवलेला शिरा आणि पूजेच्या दिवशी बनवलेला शिरा यात काही बदल आहे की नाही? म्हणजे काही लोक प्रसाद मागून घेतात कारण त्यातला अहंकार समाप्त झाला आणि त्याच्यामध्ये प्रसाद भाव निर्माण झाला. आणि म्हणून जर प्रसाद रूपानं अन्न ग्रहण केलं गेलं, बनवणाऱ्यानं सुद्धा ते प्रसाद रूपानं बनवलं, तर खाणारा सुद्धा प्रसन्न मनाने, त्याच्या मनाच्या प्रसन्नतेनं सगळी कार्य मंगल होतील. आणि म्हणून मी काय मालिकांच्या विरोधी नाही. तुम्हाला मालिका बघायचे तर अवश्य बघा, पण टी व्ही बघत बघत जेवण बनवू नका. जेवण एकदा बनवा आणि मग काय मालिका बघायची ती बघा. म्हणून पूर्वी असं म्हणायचे, देवाचं नाव घेत 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 ते पदार्थ बनवले जायचे आणि त्याच्यामुळे त्या पदार्थावरती ते संस्कार व्हायचे. आणि म्हणून शास्त्रानं सांगितलं की आहार. दुसरी गोष्ट सांगितली निद्रा. आता हल्ली निद्रानाशाचा रोग सगळ्या जवळजवळ बऱ्यापैकी लोकांना. निद्रानाश, तणावाचा अतिरेक आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार केला की आपलं अंतर्मन सारखं जागच राहतं, झोपूच देत नाही. आणि म्हणून आपली निद्रा चांगली होण्याकरता थोडंसं जप, पूजा, ध्यान काहीतरी केलं पाहिजे. मानसिक तणावातून मुक्त होण्याकरता शरीराला आपण अल्फा लेवलला घेऊन जातो. जसं विज्ञानामध्ये सांगतात की अल्फा, थीटा, गामा, बीटा सगळ्या ज्या लेवल आहेत, फ्रिक्वेन्सी आहे, त्यातली जी अल्फा लेवल आहे त्या अल्फा लेवलला घेऊन जाण्याकरता भजन, पूजन, जप हे माध्यम आहे.
नामस्मरण केलं, भजन केलं, पूजा केली, ध्यान केलं, तर आपण अल्फा लेवलला जातो. आणि अल्फा लेवलला ज्या वेळेला आपण आपल्या शरीराला घेऊन जातो, त्यावेळेला जे अफर्मेशन तुम्ही आपल्या मनाला देता, त्या अफर्मेशनच्या माध्यमातून आपलं जे अर्धजागृत मन आहे ते जागं होतं. खरं तर तुम्ही आता जे जागे आहात, हे जागृत मन फक्त 10% आहे आणि अर्धजागृत मन आपलं 90% आहे. पण त्या अर्धजागृत मनाला जाग करायचं असेल तर त्याला अल्फा लेवलला जावं लागतं. आणि ती अल्फा लेवल जप, पूजा, ध्यान अथवा भजन याच्यामुळे प्राप्त होते. तुम्हाला जे भावतं ते तुम्ही करा, म्हणजे तुमच्या अनिद्रेचा त्रास पण समाप्त होईल. पण आपण हे काही करत नाही. या गोष्टी आपल्याला वाटतं की याच्यामुळे काय होणार आहे, यामुळे आपल्याला काय लाभ होईल. खरं तर असं म्हणतात, सध्याचा काळ हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे. आकर्षणाचा सिद्धांत आपल्याला असं सांगतो की जे तुम्ही आकर्षित करता तेच तुमच्याकडे आकर्षित होत आहे. तुम्ही जर असं म्हणू लागाल ना की काय बाबा माझं जीवनच खराब आहे, जीवनच खराब आहे, सगळं वाईटच आहे, वाईटच आहे, तेच आकर्षित होणार आहे. त्या उलट तुम्ही असं म्हटलं पाहिजे की माझं जीवन फार आनंदी आहे, माझ्या जीवनामध्ये मंगलता आहे. जे तुम्हाला हवं आहे ते आपल्या भोवती घडत आहे असा विचार करणं, याला क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हटलं जातं. ज्या घटना आपल्या जीवनामध्ये घडायला पाहिजेत त्या आपल्या जीवनात घडत आहेत असा विचार करणं, याला क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हटलं जातं. आणि ते व्हिज्युअलायझेशन करण्याकरता अल्फा लेवल जी भजनाच्या, पूजनाच्या, जपाच्या, ध्यानाच्या माध्यमातून प्राप्त होते. आणि म्हणून त्याकरता आपण हे केलं पाहिजे. म्हणजे जर बघा तुम्ही 5 मिनटं मांडी घालून बसले, जपमाळ हातामध्ये घेतली, एक 11 माळ आपण जप करायचा नियम केला आणि 11 माळ जप करायला लागलो, तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीर जड पडायला लागतं. म्हणजे मांडी घातली तर एकदम आहे की नाही स्थूलत्व येतं, मुंग्या येतात किंवा तप्त होतं शरीर, गरम गरम लागायला लागतं, आपलंच आपल्याला जाणवतं. म्हणजे ह्या साधनेच्या आरंभिक अवस्था आहेत आणि त्या वेळेला तुम्ही जो विचार करता तो फलीभूत होतो. म्हणजे ज्यावेळी जप करता आणि जप झाल्यानंतर ज्या तुम्ही असं म्हणाल ना, माझ्या अवतीभोवतीचं वातावरण सगळं आनंदी आहे, मंगल आहे, कुशल आहे, आणि आश्चर्य काय बघायला मिळेल, जेवढी अल्फा लेवल तुमची चांगली आहे तेवढे तुमचे विचार लवकर फलीभूत होतात, लवकर आपल्याला त्याचं फल प्राप्त होतं. पण त्याच्यासाठी तेवढं मन डीपली तिथं हवं. काय आहे आश्चर्य सांगतात लोक, 100 रुपयाचा जो बंडल असतो त्यातली मापत असताना एकही नोट चुकत नाही, आहे की नाही. पण जप करताना जपमाळ किती खाली पडते. म्हणजे काय आहे, किती विचार आपल्याला येतात. साधनेमध्ये एक नियम सांगितला की तुम्हाला असं वाटतं ना, आरंभिक अवस्थेमध्ये जप करायला बसलं की नको नको ते डोळ्यासमोर येतं, सारखे विचार विचार डोक्यामध्ये येतात. ह्याला एक उदाहरण सांगितलं. काय आहे, लहान बाळ असतं ना, लहान बाळ, ते लहान बाळ ज्या वेळेला रांगायला लागतं त्याला तुम्ही एका ठिकाणी ठेवलं की ती रांगत रांगत कधी घराच्या बाहेर जातं कळतच नाही. आपलं मन त्या रांगणाऱ्या बाळासारखं आहे. जप करता 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 कुठं निघून जातं आपल्याला कळतच नाही. मग आचार्याने सांगितलं काय करा,
की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलेलं की मन कुठंतरी गेलं पुन्हा त्याला जपावरती आणा. असं जर निरंतर तुम्ही करायला लागले तर एक वेळ अशी येईल की तुम्हाला स्थिरता मिळेल आणि तुमचं मन भटकणं कमी होईल. बाळ बाहेर गेलं पुन्हा त्याला आणा, पुन्हा बाहेर गेलं तर पुन्हा त्याला आणा. म्हणजे जेवढा वेळ तुम्ही त्यातून बाहेर जाताय पुन्हा त्या माळेवरती जपाला जर आणलं तर आपल्याला स्थिरता प्राप्त होते. त्याकरता थोडंसं रामदास स्वामी म्हणाले, उपासनेला दृढ चालवावे. उपासना दृढ पाहिजे, मनामध्ये दृढता हवी. हा मला बसायचंय, मी 10 माळ जप पूर्ण केल्याशिवाय उठणार नाही. नाहीतर संतांनी अभंग लिहिले, मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशानं पावायचं नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणजे काही लोकांना वाटतं एक दिवस जप केला की देव पावला पाहिजे. असं नाही होत. आणि खरे तर अध्यात्म ही अनुभवाची कसोटी आहे. हे तुम्हाला शब्दामध्ये नाही सांगता येणार, त्याला अनुभवावं लागेल. अध्यात्म हे अनुभवावं लागतं. आणि म्हणून आपली जी काही कर्म विपाक आहेत या सगळ्याला जर समाप्त करायचं असेल तर उपासना हे माध्यम आहे. हे मी काल आपल्याला सांगितलं. लोकांनी उपासना सोडून दिल्या, आवडी निवडी सवडीनुसार देव करू लागले. असं नाही देव मिळणार तुम्हाला. आणि खरं तर आपल्याकडं दिवस बदलला की देव बदलतोय. रविवारी खंडोबा ज्योतिबा, सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी विठ्ठल, गुरुवारी दत्त महाराज, शुक्रवारी महाकाली, शनिवारी शनी हनुमान. खरं तर आपला देव एक पाहिजे. याचा अर्थ काय आहे? तुम्ही कोणत्याही मंदिरात जा, तुम्हाला तुमचं इष्ट दिसलं पाहिजे. म्हणजे काय बाकीच्या देवांना नमस्कार करायचा नाही असं नाही, सगळ्यांना नमस्कार करायचा, पण आपला देव तिथं दिसला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले, आपुला तो देव एक करुणी घ्यावा. आणि म्हणून आपली एका ठिकाणी निष्ठा नाही आहे, एका ठिकाणी निष्ठा नाही. आणि खरं तर लिंगायतांना किती छान सांगितलं, तुम्हाला कुठं देव शोधायची गरज नाही, अत्र तत्र इतरत्र परत्र जायची गरज नाही. तुमचा देव तुमच्याच जवळ आहे. आणि जगाच्या वाटेवर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला त्या स्थानामध्ये तुमच्या देवाची उपासना करता येते. देव सांख्यकारिका नावाचं सांख्यशास्त्रातला एक ग्रंथ आहे. त्यांनी कारिका सांगितली, अति दूरात अति सामिप्यात अति लाघवात न दृश्यते. अति दूरची वस्तू आपल्याला दिसत नाही, अति जवळची वस्तू आपल्याला दिसत नाही, आणि देव आपल्या अति जवळ आहे. बघा ना, डोळ्याच्या समोर एखादी वस्तू धरली तर दिसेल का? नाही. अति दूरात अति सामिप्यात वस्तू दिसत नाही आहे. देव तसा अति जवळ आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की देव आपल्या हृदयामध्ये आहे. सिद्धांत शिखामणीमध्ये रेणुकाचार्य म्हणतात, अप्रत्यक्षो महादेव सर्वेषां आत्ममायया प्रत्यक्षो गुरुरूपेण वर्तते भक्ती सिद्धये. अप्रत्यक्ष असलेला महादेव प्रत्यक्ष करण्याकरता सद्गुरू तुम्हाला मार्ग दाखवतात. अप्रत्यक्षो महादेव सर्वेषां आत्ममायया, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तो आहे. प्रत्यक्षो गुरुरूपेण, तो प्रत्यक्ष करण्याचं काम जर कोण करत असेल
तर सद्गुरू करतात. आणि म्हणून सद्गुरूंप्रती आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती असायला पाहिजे. तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगतात, यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु. भक्ती कशी असावी? जशी देवाप्रती आहे तशी गुरुच्या प्रती भक्ती ज्या वेळेला प्रकट होते. आणि म्हणून कबीरदास महाराज म्हणाले, गुरु गोविंद दौखडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी जिस गोविंद धियो बताय. आपल्याला देव समोर आला तर ओळखता येईल का? देवाची ओळख जर आपल्याला कोण करून देत असेल तर आपले सद्गुरू आपल्याला देवाची ओळख करून देतात. त्यांना अपरोक्ष अनुभूती म्हटलं जातं. कबीरदास महाराज म्हणाले, माझ्या पुढ्यामध्ये जर देव आणि गुरु दोघेही आले तर मी पहिला नमस्कार गुरूंना करेन, कारण माझ्या गुरूंनी मला देवाची ओळख करून दिली. आणि म्हणून प्रथम नमस्कार माझ्या सद्गुरूंना असेल. सद्गुरूंनी जर ओळख करूनच दिली नसती तर देव कळला असता का? आणि म्हणून बघा, संतांना प्राण्यांमध्ये देव दिसतो आणि आपल्याला काय झालं? पूजेला माणूस बसला होता, पूजेला देवपूजा सुरू होते, नेमकं एक श्वान घरामध्ये आलं, त्यानं देवच फेकून मारला श्वानाला. म्हणजे संतांना देव पशु पक्षी प्राण्यांमध्ये कळतोय. आणि आपण देवघरात बसलो तरी देव दिसे ना. देवघरात तर लांब राहिलं, देवळात गेलं तर हात जोडले तर असं वाटतं नवीन चप्पल घालून आले, कोणतं उचलू नये म्हणजे झालं, आहे की नाही? म्हणजे हिथं काय तसं कोणी नाही, चिंता करू नका, आहे की नाही? म्हणजे एकाला विचारला, रे मंदिरात गेला, दर्शन केलं, मी म्हटलं सांग बघूया देवीच्या अंगावर कुठली साडी आहे? तो डोकं खाजवू लागला. म्हटलं कुठली साडी आहे? आणि अलीकडे तर शेल्फीच्या नादात दर्शनच राहून जाईल. फोटो काढ. आता आमच्याकडे पण लोक आहेत, थांबा महाराज फोटो काढतो, फोटो. अरे मी म्हटलं पहिलं दर्शन तरी करा. मोबाईलनं सगळ्यांना वेडं केलंय. आणि खरं तर निद्रानाशाचं सगळ्यात मोठं उपकरण जर काय असेल तर मोबाईल आहे. थोडं मोबाईल आपण कमी वापरायला सुरुवात करा, तुमची निद्रा ॲटोमॅटिकली रेग्युलर होईल. काय झालंय, मोबाईल म्हणजे काय? दुसऱ्याच्या जीवनात काय चाललंय हे बघणं आहे ना. स्टेटस आपण बघतो, ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, काय करायचं आहे. आणि आपणही आपल्या डोक्यात काय चाललंय, लगेच मूड सॅड झालं की सॅड मूड, आहे की नाही, लगेच आपण टाकतो. एकदम हॅपी मूड. आणि आता तर काय झालं, मोबाईलमुळं माणसांच्या मनाची अवस्था बदलली आहे. का बदलली आहे? पूर्वी एखादी चांगली अथवा वाईट घटना घडली तर पत्रानं कळवायचे की बाबा असं सामकामकं झालंय. मग त्यावेळेला त्या वेळेपुरतं आपल्याला दुःख अथवा सुख व्हायचं. पण आता काय झालंय, मिनटाला बघावं लागतंय. ते म्हणजे लहान बाळाच्या बाळुत्यासारखं झालंय, सारखं चेक करावं लागतंय ओलं झालं का, आहे की नाही. सारखं ते व्हॉट्सअप तर असंच आहे, सारखं चेक करत बसावं लागतंय. त्यात अजून एखादा रिप्लाय बघून ऑनलाईन आहे आणि रिप्लाय केला नाही तर मग लगेच अजून रिप्लाय सुरू होतात. काय झालं, चुकलं का रिप्लाय करत नाही आहे, बोल ना बोल ना बोल ना. किती मनाची घालमेल होते. म्हणजे मोबाईल जितका उपयोगी आहे तेवढाच तो त्रासदायक पण आहे. मनाच्या अवस्थेला सारखं बदलतोय. सारखं सुख दुःख, थोड्या वेळात बोललं की सुख वाटतं, रिप्लाय नाही केलं की दुःख वाटतं. ब्लड प्रेशर सुरू झाले लोकांना त्या मोबाईल पायी. म्हणजे पूर्वी असं बरं होतं, पत्र आलं 8 दिवसातनं एकदा पत्र आलं वगैरे बरं वाटायचं. आता काय सारखंच आहे, मिनटाला.
ह्या उपकरणांचे परिणाम आपल्या निद्रेवरती व्हायला लागले. मग त्यात काय झालं, रातभर जागायचं आणि दिवसभर झोपायचं. लोकांच्या अवस्थाच दिली, रातभर म्हणजे जागत 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 राहा आणि मग कुठंतरी पहाटे 4-5 वाजता झोप लागणार, मग झोपणार, हे 12 वाजता उठणार, 2 वाजता जेवणार आणि मग काम कधी करणार. आपल्या पोरांची अवस्था अशीच आहे. म्हणजे शारीरिक त्रास किती सुरू झाला. आणि म्हणून माणसाची निद्रा महत्वाची आहे. तिसरी गोष्ट सांगितली भय. तिसरी गोष्ट सांगितली भय. आपल्याला भय आहे. संतांनी सांगितलं, मरणा भिने भीती जीव, आम्हा मरण्याचा उत्सव. शैव संत काय म्हणाले की प्रत्येक जीव मरणाला घाबरतो. मी आपल्याला कालच सांगितलं की आपण सगळेजण जाणार आहोत. कोणी राहणार आहे का. आपण ज्या संपत्तीवरती आपला अधिकार सांगतो, त्या जमिनी, ती घरं, ती दुकानं, त्या गाड्या इथं राहतील. तुम्हाला जावं लागेल. काही काळापुरता 7-12 तुमच्या नावावरती होणार आहे, कायमरूपी होणार आहे का हो. तुम्हाला जर लोकांनी लक्षात ठेवावं वाटत असेल तर सुभाषितकार म्हणतात, अनित्यानी शरीरानी विभवो नैव शाश्वतः, नित्यम सन्निहितो मृत्यू, कर्तव्यो धर्मसंग्रह. काय झालं, एका राजाला स्वप्नामध्ये काळपुरुषानं दर्शन दिलं. काळपुरुषानं दर्शन दिल्यावरती राजाला त्यानं सांगितलं, राजा उद्या तुझा मृत्यू आहे, मी तुला घेऊन जाणार. राजा खडबडून जागा झाला. स्वप्न त्याच्या लक्षामध्ये होतं. तबेल्यामध्ये गेला, एक चांगला घोडा घेतला आणि त्या घोड्यावर बसून राजा 7-8 तास पर्यंत तो घोडा पळवतोय पळवतोय पळवतोय. राजा एका झाडाखाली गेला आणि तिथं बसला घोड्यावर उतरवून. आणि तिथं काळ पुरुष आला. तो म्हणला, राजा चला. तो राजा त्या काळ पुरुषाला म्हणतो, त्या यमदूतांना म्हणतो, अरे तुम्ही तर राजवाड्यामध्ये येणार होता, इथं कसं काय आला. तो काळ पुरुष म्हणतो की राजा, मलाही हाच प्रश्न पडला होता की तुझा मृत्यू या झाडाच्या खाली आहे आणि तू तर राजवाड्यामध्ये आहे, काय करावं. म्हणून स्वप्नात येऊन सांगावं लागलं. म्हणून मृत्यू हा ठरलेला आहे. नित्यम सन्निहितो मृत्यू. मृत्यू कुठून येत नाही, तो तुमच्या कायम सोबतच आहे. सांगता येते का हितनं बाहेर गेलं काय होईल. क्षणभर नाही, देहाचा भरवसा. या देहाचा भरोसा नाही, कधी येऊ शकतो मृत्यू. रात्री झोपल्यावरती सकाळी आपण उठू की नाही सांगता येते का. किती लोक कोविडच्या काळात तर किती लोक अशी गेली हो आपल्यातली. अहो रात्री बोललो मी त्याला, आत्ता बोललो, मगाशी बोललो, गेला. आणि म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आहे, एकदा गेला की गेला, संपलं. आणि म्हणून जर आम्हाला लोकांनी लक्षात ठेवू, माणसाला पैशांनी लोक लक्षात ठेवत नाही तर ते त्याच्या गुणांनी त्याला लक्षात ठेवतात. नाही का. बघा, एखादी स्मशान यात्रा निघाली असेल, एखाद्याला घेऊन जात असतील लोक. जर तो चांगला असेल तर चांगला म्हणतात, चांगला होता, गुणी होता, गुणवान होता. आणि एखादा गेला तर काय म्हणतात, बरं झालं गावाची पिढ्या गेली, आहे की नाही, म्हणतात की नाही. असं कोणी आपल्याला म्हणू नये, याकरता आपल्याकडे चांगले गुण असायला पाहिजेत. आणि म्हणून सुभाषितकार म्हणतात, नित्यम सन्निहितो मृत्यू, कर्तव्यो धर्मसंग्रह. धर्मसंग्रहामध्ये आपण काय करायला पाहिजे. दानम, पूजा,
जपोध्यानम इति धर्मस्य संग्रह. आपण जे काही कमवतोय ना यातला काही भाग दान करायला पाहिजे. जसं आज आपल्या मुरघा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये आपल्या शंभू महादेवाचं, अक्कम महादेवीचं, जडी सिद्धेश्वर स्वामीजींचं मंदिर होतंय, तर त्या कार्यात कुठंतरी आपला हातभार लागला पाहिजे. याला सहज दानस्थळ म्हणतात, आहे की नाही. दान देता आलं पाहिजे. धर्मसंग्रहामध्ये दान महत्त्वाचं आहे. आणि दान देण्याकरता माणसाच्या जवळ 3 गोष्टी असायला पाहिजेत. कोणत्या 3 गोष्टी आहेत? तर पहिली सांगितली श्रीमंती. दान देण्याकरता तो व्यक्ती श्रीमंत पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितली दान देण्याकरता स्वतंत्रता पाहिजे. तिसरी गोष्ट सांगितली दान देण्याकरता औदार्य म्हणजे उदारता पाहिजे. श्रीमंती, स्वतंत्रता आणि औदार्य यातली एकही गोष्ट जर त्याच्याकडं नसेल, थोडा वेळ झाला चालतंय की हां, म्हणजे मला असं समजलं होतं सांगलीतले लोक बरोबर राईट टाइम जेवतात, म्हणून मी विचारलं. दान देण्याकरता 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक श्रीमंती, दुसरी स्वतंत्रता आणि तिसरं औदार्य, उदारता. यातली एकही गोष्ट जर नसेल तर व्यक्ती दान देऊ शकत नाही. काय झालं, गावामध्ये असाच सत्संग सप्ताह होता. सप्ताह मग आता गावातले जे कमिटी मेंबर होते ते गावातल्या एका श्रीमंत व्यक्तीच्या घरात गेले. ते म्हणले, सावकार, सप्ताह गावात आहे, कितीची पावती करू? म्हणलं, लिहा तुमच्या मनानं. म्हणले, 2100 करू का? म्हणले, करा. 2500 करू का? म्हणलं, करा. म्हणले, बरं जाऊ दे सावकार, म्हणले आपण 5000 रुपये करू. म्हणलं, ठीक आहे. 5000ची पावती लिहिली. म्हणलं, तर द्या. ते म्हणजे तोच तर प्रॉब्लेम आहे. म्हणलं, ही घरात नाही. म्हणजे श्रीमंती आहे, स्वातंत्र्यही आहे, श्रीमंती आहे, द्यावंही वाटतंय, पण दुसऱ्याच्या वरती अवलंबून आहे, स्वतंत्रता नाही आहे. यापुढे जाऊन श्रीमंती आहे, पण त्याला उदारता नाही आहे. देऊ शकतो तो. एका घरामध्ये गेले कमिटीवाले, त्याला म्हणल्या, हो करा पावती. तो म्हणला, माझंच घर दिसलं का तुम्हाला? हे नाही, आता हे कमिटीवाले नाही, ह्यांना सगळ्यांना अनुभव असतात याचे, हे ना. म्हणजे जळता जळणार नाही एवढी प्रॉपर्टी त्याच्या जवळ असते, पण द्यायची इच्छा नाही. आमच्या जंगम लोकांना तर लय अनुभव आहे. गरीब माणसं दक्षिणा भरपूर देतात आणि श्रीमंत व्यक्ती इतका कृपण असतो, पैसा सुटत नाही त्याच्याकडून. सिकंदर बादशाचं उदाहरण त्याला सांगतात की या जगाला संदेश देण्याकरता सिकंदर बादशानं सांगितलं की लोकांना कळालं पाहिजे, कितीही कमवा, जाताना सोबत काही येणार नाही. पण काही लोकांना काय वाटतच नाही, एवढी प्रॉपर्टी असते पण जरा सुद्धा द्यावं वाटत नाही. अजूनही 1.25 रुपये आणि 11 रुपये जंगमांना देणारी लोक आहेत. म्हणजे आता काळ कुठं चाललाय, काहीतरी परिवर्तन. चांगल्या मठ मंदिरांना, हे चांगलं काम करणाऱ्यांना दान दिलं पाहिजे. दानानं धन शुद्ध होतं. आपण जे काही दान करतो, चांगल्या कामाला दान नाही. मंदिर बांधलं जातंय, इथं विद्यार्थ्यांचं वसतिगृह बांधलं जाणार आहे, अशा कामाला पण दान दिलं पाहिजे. म्हणजे दान देण्याकरता स्वातंत्र्य हवं, उदारता हवी आणि श्रीमंती. यातली एकही गोष्ट नसेल, काय झालं, एक व्यक्ती 500 रुपयाची नोट
परमरहस्य ग्रंथामध्ये त्यानं ठेवली होती. त्याला वाटलं की दरवर्षी आपल्या गावामध्ये सप्ताह होतोय, आपल्याकडून काहीतरी दिलं गेलं पाहिजे, म्हणून 500 रुपयाची नोट जवळजवळ 1 वर्षपर्यंत, जोपर्यंत सप्ताह येत नाही तोपर्यंत त्यानं ग्रंथामध्ये घालून ठेवली. आणि नेमका सप्ताह 8 दिवसावरती आला आणि त्याची पोरगी आजारी पडली. त्याला वाटत होतं की आपल्याकडून धन दिलं पाहिजे, ही 500 रुपये आपण सप्त्याला देऊ. नेमकी पोरगी आजारी पडली, पैसे खर्च झाले. सप्ताहवाले त्याच्याजवळ गेले, तो म्हणला हो काय सांगू, म्हणले 500 रुपये सप्त्याला देण्यासाठी ठेवले होते, पण नेमकी 8 दिवसापूर्वी पोरगी आजारी पडली. म्हणजे द्यावं वाटतंय, स्वातंत्र्यही आहे, पण श्रीमंती नाही आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की जर दान करायचं असेल तर या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे श्रीमंती, स्वतंत्रता आणि औदार्य. या तिन्हीतली एकही गोष्ट नसेल तर माणूस देऊ शकत नाही. आणि म्हणून आपण येताना काही घेऊन आलेलो नाही, जातानाही काही घेऊन जाणार नाही. आणि म्हणून धर्मकार्यामध्ये संग्रह वाढवायचा असेल, लोकांनी आपल्याला स्मरणात ठेवावं वाटत असेल तर दान केलं पाहिजे. दानस्य पुण्यम. अशा चांगल्या कामांच्या ठिकाणी आपण काहीतरी नाव राखण्याकरता, आपल्या मृत्यूच्या पश्चात आपल्याला लोकांनी लक्षात ठेवावं याकरता आपल्या जीवनामध्ये दान अतिमहत्त्वाचं आहे. काही लोकांना वाटतं काय नाही हो, पोरांसाठी आपण म्हणतो ना, कोणासाठी करायचं इतकं, सगळं तर पोरांसाठी आहे. खरं तर संसार आणि परमार्थ यातला फरक तुम्हाला सांगतो. संसारामध्ये पुढं पाहिलं जातं म्हणजे बापाचं प्रेम त्याच्या बापावर का त्याच्या मुलावर, कोणावर असतं है ना. बापाचं प्रेम त्याच्या बापावर का त्याच्या मुलावर आहे ना. संसार पुढे पाहायला शिकवतो. बापाचं प्रेम मुलावर, पण मुलाचं प्रेम बापावर नसतं, ते त्याच्या मुलावर असतं. पण परमार्थ आम्हाला सांगतो की परमार्थ हा मागे पाहायला शिकवतो. आणि म्हणून श्री गुरु सारिखा आस्था पाठीराखा. गुरुचा आशीर्वाद पाठीवरती असेल. जसं बघा, हे आपल्या जडी सिद्धेश्वर स्वामीजींच्या मंदिराचं काम आपण सुरू केलं आणि त्याला आशीर्वाद देण्याकरता शांतलिंगेश्वर स्वामीजी दुधनी, लिंबाळ आणि मला वाटतं गुलबर्गाला त्यांचा मौन तपस्वी आहेत. त्यांचा आशीर्वाद पाठीवरती होता आणि काम सुद्धा म्हणजे अनेकांनी बंद पाडायचा प्रयत्न करूनही ते बंद पडलं नाही. याला म्हणतात गुरुकृपा. ही गुरुकृपा आहे. कितीही प्रकारचे संघर्ष आले, कितीही प्रकारचा आघात झाला, समस्या आल्या, तरी सुद्धा ते काम थांबलं नाही. आणि म्हणून खरं तर शास्त्रानं असं सांगितलं, देवाचं, गावाचं आणि भावाचं खाऊ नये. काय म्हटलं मी? देवाचं, गावाचं आणि भावाचं. जे भावाचं खायचा प्रयत्न करताना त्याची अधोगती निश्चित आहे. त्याला आत्ता सुख वाटेल, मी जरा माझ्या बाबापेक्षा मला जमीन जास्त मिळाली आहे की नाही. त्यातले त्यात जे मोठे भाऊ असतात ना, लई बिलंदर. म्हणजे ते काय झालं, बापानं त्यांच्या नावावर केलेलं असतं आणि मग ते छोट्या भावाची पिळवणूक करणं, म्हणजे अशा पद्धतीनं अनेक प्रकार घडले, मी अनेक ठिकाणी पाहिलं. आणि म्हणून शास्त्रात सांगितलं, भावाचं खाणारं सुखी होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, गावाचं खाणारा पण सुखी होत नाही. जे कष्टार्जित आहे, बसवण्णांनी आम्हाला सांगितलं, कष्टानं धन अर्जित करा, कष्टानं धन कमवा, ते तुम्हाला समाधान देईल, ते तुम्हाला सुख देईल. काम करा, कमवा. आणि तिसरी गोष्ट सांगितली देवाचं. काही लोकांना मी बघितलं की कार्यक्रम जे होतात ना, म्हणजे असे धार्मिक कार्यक्रम होतात, बांधकामाचे होतात, जो धन देत नाही ना त्यालाच हिशोब पाहिजे असतो. दान करणारा कधी हिशोब मागतच नाही. तो म्हणतो मी देवाला दिले ना, मला हिशोब नको आहे.
ज्यानं रुपया दिलेला नसतो ना त्याला हिशोब पाहिजे असतो. हिशोब कुठं आहे? आणि म्हणून देव बघून घेईल ना. तुम्ही कशाला एवढे चिरफाड करत बसताय, चिंता करत बसताय? आणि बघा, देवासाठी देणारी लोक आपण आहोत, देवाचं घेणारी लोक आपण नाही आहे. एकही रुपया आपला देवाच्यातला आपल्याकडे येऊ नये याची दक्षता घ्यायची आहे. कारण शेवटी काय आहे, मला सुशीलजी आमचे मला सांगत होते इथल्या थोडं पूर्व इतिहासाबद्दल. स्वामीजींना इथं जे जडीसिद्धेश्वरजी स्वामीजी होते की त्यांना इथं समाधी घ्यायची होती, पण तत्कालीन काय अवस्थेनं त्यांना इथं समाधी घेता आली नाही. त्यांचं स्थान त्यांनी बनवून ठेवलं होतं. मग इथून ते थोडंसं त्यांच्या मनामध्ये दुःख झालं आणि ते इथून निघून गेले. पण हे दुःख झाल्यानंतर इथल्या विकास कामाला गती येण्याकरता ज्या वेळेला ही सगळी कार्यकारिणी त्यांच्या समाधीच्या स्थानावरती गेले आणि कोणताही अपराध आमच्याकडून घडला असेल तर त्या अपराधातून आम्हाला क्षमा करावी ही प्रार्थना केली. आणि आश्चर्य काय झालं, त्यांचं मंदिर उभारणीला आरंभ झाला. म्हणजे संत हे जिवंत असतात त्याच वेळेला आशीर्वाद करतात असं नाही, तर ते समाधिस्थ झाल्यावर सुद्धा आपल्याला आशीर्वाद करतात. आणि म्हणून म्हटलं, परोपकाराय इदं शरीरम. संत हे परोपकार करतात. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दध्यंती गावा, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय इदं शरीरम. परोपकार करण्याकरता जसं गाय दूध देते, आपण काय देतो गाईला? झाडं फळं देतात. खरं तर बघा, जे झाड चांगली फळं देतं लोक त्यालाच दगड मारतात, आहे की नाही? दगड कोणाला मारतात लोक? ज्या झाडाला फळं आहेत त्याला दगड मारली जातात. हे अनादिकालापासूनचं आहे. आणि म्हणून एखादं चांगलं काम करताना सुशीलजी थोडंसं विरोधक आले, बोलणारे आले तरी दुर्लक्ष करून आपण आपलं काम पूर्णच करायचं हे डोक्यात ठेवून आपण पुढे चाललं पाहिजे. काल आमचे सुधीरजी सिंहासने सुद्धा काल मला भेटले. आमची चर्चा संवाद झाला. मी त्यांना एकच सांगितलं की हे काम करताना बघा, हौशे नवशे गौशे सगळे येणार, चांगलं सांगणारे येणार, माघारी बोलणारे येणार, हे सगळं होणार. पण हे सगळं करत असताना मी त्यांना उदाहरण दिलं होतं की एक व्यक्ती समुद्रामध्ये पोहायला निघाला. त्यावेळेला त्याला काठावरची लोक म्हणत होते, अरे प्रवाहाच्या उलटा पोहोच जाणं एवढं सोपं नाही, तू पोचणार नाही, तू जाणार नाही, तू जाऊ नको, असं काठावरची लोक त्या पोहणाऱ्याला म्हणत होते. पण एवढं सगळं पाहून पण तो जो समुद्रामध्ये पोहायला गेलेला व्यक्ती होता त्यानं पोहून 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 दुसऱ्या तीरावर काठावर गेला, पोचला. त्या पोचल्यानंतर जे मागच्या काठावरून म्हणत होते तू पोचणार नाही, तू जाणार नाही, तुला होणार नाही, तेच हार घालाय पुढे होते. असंच असं समाजात विरोध करणारे सुद्धा म्हणजे विरोधक सुद्धा आमचे समर्थक झाले पाहिजेत, असं आपलं काम असायला पाहिजे. आणि म्हणून कधी कधी दुर्लक्ष पण चांगलं होतं. काय झालं होतं, एका देशामध्ये बेडकांची मीटिंग होती, बेडकांची, आणि त्या खांबावर चढायचं होतं. मग काय झालं, सगळे असे धष्टपुष्ट सगळे बेडकं होते. मग ते ठरलं, सगळे मालक ते बेडकं घेऊन आले होते. पहिला बेडूक चढायला वरती गेला की खालनं आवाज, अरे होणार नाही, होणार नाही, तुला जाणं होणार नाही, असं म्हणलं की ते पडायचं खाली. एक एकदम मरतुंगडा बेडूक होता, एकदम काहीच नाही त्याच्या अंगात, आणि ते चढायला निघालं. ते सर 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 वरलं, एकदम वरती चढलं. मग ते खाली आलं आणि त्याला विचारलं, अरे बाबा तुझ्या विजयाचं कारण काय आहे? तो म्हटला, त्याला ऐकायलाच येत नव्हतं. म्हणजे कधी कधी समाजामध्ये काम करताना बहिरं व्हावं लागतं.
लोक बोलतच राहतात. आणि म्हणून बिनधास्तपणे आपण आपल्याला ज्या ज्या पद्धतीनं काम करायचं आहे ते जर काम केलं तर धर्मसंग्रह होतो. धर्मासाठी आपण हे काम करतोय ही भावना देवाच्या दयेनं, देवाच्या कृपेनं तुम्हाला तुमचे व्यवसाय चांगल्या पद्धतीनं दिलेले आहेत. त्यामुळे अशा आश्रमातलं ह्या अशा बोर्डिंगमधलं खाण्याची आपल्याला काही जरूर नाही. आता कोणाला खायचं असेल आणि त्यांना जर पदं पाहिजे असेल तर भाग वेगळा आहे की नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपला हा विकास झाला पाहिजे. आपलंही आणि ज्यांच्या मनामध्ये काही विचार असतील त्यांनी ते प्रकट करून त्यांनीही या विकास गंगेमध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीची भावना मी या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी धर्माचं पालन करावं, धर्माचा संग्रह करावा, धर्माच्या चिन्हांचा अंगीकार करावा अशा पद्धतीनं आपण प्रयत्न केला पाहिजे एवढीच भावना व्यक्त करतो. शेवटी पुन्हा एकदा 1-2 मिनटं आपण भजन करूया आणि मग सगळ्यांना महाप्रसादाची प्राप्ती. हा स्वर 2. हॅलो. आमच्या आवाजामध्ये बरीच भजनं रेकॉर्ड झालेली आहेत. कदाचित तुम्ही यूट्यूबला कोणी पाहिलं असेल तर तुम्हाला माहिती असेल. तर त्या भजनांमध्ये एक भजन गुरुदेवा उशीर बहु केला हे भजन आपण या ठिकाणी घेऊ आणि नंतर मग महाआरती. 2 लाईन 4-4 धरा बघा. गुरुदेवा देवा गुरुदेवा यह तन विष की बेलरी गुरु अमृत की खान यह तन विष की बेलरी गुरु अमृत की खान शीश चढ़ाए गुरु मिले तो भी सस्ता जान गुरुदेवा देवा गुरुदेवा देवा देवा गुरुदेवा उशीर बहु केला तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला गुरुदेवा उशीर बहु केला तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला गुरुदेवा उशीर बहु केला तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला
कपिलाधारी हा जीव वेडा झाला तुमच्यासाठी करीन पायी वारी जाईन कपिलाधारी हा जीव वेडा झाला गुरुकृपा गुरुकृपा ही लाभावी मजला गुरुकृपा ही लाभावी मजला तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला गुरुदेवा उशीर बहु केला गुरुदेवा उशीर बहु केला तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला महादेव म्हणे गुरुकृपा म्हणे गुरुचरणा हा जीव वेडा झाला महादेव म्हणे गुरुचरण म्हणे गुरुचरण हा जीव वेडा झाला देव देव महादेव देव महादेव मने गुरुचरण मने गुरुचरण हा जीव वेडा झाला महादेव म्हणे गुरुचरण म्हणे गुरुचरण हा जीव वेडा झाला गुरुकृपा 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 ही लाभावी मजला गुरुकृपा ही लाभावी मजला तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला गुरुदेवा तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला गुरुदेवा वेडा झाला तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला सद्गुरुनाथ 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 हे गुरुदेवा सद्गुरुनाथ 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 गुरुदेवा सद्गुरुनाथ 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 नमः पार्वतीपते हर जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय संत शिरोमणी मनव
स्वामी महाराज की जय. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज महाराज की जय. सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज की जय. हर 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 महादेव. ओम शांती. आता आरती संपन्न होईल. आरती झाल्यानंतर महाप्रसाद. उद्याच्या काही सूचना द्यायच्या आहेत का? हां. आजच्या आरतीचे मानकरी आहेत आमच्या लिंगायत बोर्डिंगचे विद्यमान उपाध्यक्ष मान्य सौ श्री अशोकजी पाटील साहेब. सौ पाटील वहिनी आपण आरतीसाठी पुढे यायचे. उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात मी काही सूचना देतोय, विनंती करतोय आपण सर्वांना. उद्याच्याला आपण सर्वांनी बरोबर 9:30 वाजता या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. बरोबर 10 वाजता महास्वामीजींचं आशीर्वचन सुरू होईल. आशीर्वचनानंतर साधारणपणे 1 तास सव्वा तास महास्वामीजींचं आशीर्वचन चालेल. त्याच्यानंतर महास्वामीजींचा मान सन्मान परत पाद्यपूजा या ठिकाणी केली जाईल. ते कार्यक्रम पार पडल्यानंतर आपण सर्व भक्तांनी बाहेरच्या मंडपामध्ये जाऊन थांबायचं आहे. यानंतर 33 जंगम दाम्पत्य पाद्यपूजेचा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यासाठी आम्हाला हॉल रिकामा लागणार आहे. या ठिकाणी टेबलं मांडणे, खुर्च्या मांडणे ही आमची कामं असल्यामुळं आपण सर्वांनी कृपया सहकार्य करायचं आहे. या सभागृहाच्या बाहेरील हॉलमध्ये आपण सर्व बंधू भगिनी जाऊन थांबायचं आहे. दाम्पत्य पूजा संपन्न झाल्यानंतर सुरुवातीला स्वामी सगळे दाम्पत्य महाप्रसादाला सुरुवात करतील. त्याच्यानंतर आपण बाहेर महाप्रसादाला सुरुवात करायची आहे. या सर्वच कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी आरती सुरू होते. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. हर हर महादेव. वाळ गुरुला आरती, गुरुला आरती, लावोनी पंचप्राण ज्योती. ओ वाळो, ओ वाळो, ओ वाळो गुरुला आरती, गुरुला आरती, लावोनी पंचप्राण ज्योती.
हॅलो. आणखीन एक महत्त्वाची सूचना आहे. सुरेश स्वामी आणि मुरुगेंद्र स्वामी जे निमंत्रित दाम्पत्य आपण त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना वेळेत बरोबर उद्या 11 वाजता येण्यासाठी आणखी एकदा रिमाइंड फोन आपण करावेत अशी आपणाला नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आमच्या महास्वामीजींचा फोटो व इष्टलिंग पूजा, इष्टलिंग वेदांत कसं करायचं त्याचं एक पुस्तिका आपणाला या ठिकाणी या ठिकाणी दिलं जाणार आहे, ते स्वीकारायचं आहे. उद्या सर्वांनी वेळेत उपस्थित राहायचं आहे आणि कार्यक्रम पार पाडायचा आहे. उन्हाळा असल्यामुळे तर आपण लवकर आला तर लवकर आपल्या कार्यक्रम सगळ्यांसाठी संपेल. आमच्या गुरुभक्त मनवे काका यांच्या माध्यमातून लिंगपूजा कशी करावी याबद्दलचं मार्गदर्शन करणारं छोटंसं पुस्तक आणि सोबत गुरु महाराजांचा फोटो आपल्या सगळ्यांना मिळावा या उद्देशानं, म्हणजे मला तर माहिती पण नव्हतं, पण स्वतः काकांनी मात्र त्यांची इच्छा म्हणून या दोन्हीही 1994ला ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं तेच पुस्तक छोट्या रूपामध्ये इष्टलिंग पूजेचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना प्राप्त होतं आहे. आपण सगळ्यांनी ते घ्यावं. सर्व एका लाईनमध्ये एका बाजूने या ना, या बाजूने चला, या बाजूने वेळेने या. सर्वांना दर्शन मिळणार आहे.